दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य प्रकरणाचं दुसरं वचन संबंधी अधिकारू नाही या वचनावर श्रवण चिंतन करणार आहोत. मागील वचन झालं स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य. तर स्वामींनी संबंधियाच्या संबंधी विशेषतः त्याज्य असं का म्हटलं बरं? ना संबंधी अधिकारू नाही, संबंधी अधिकारू नाही. संबंधी या पदामध्ये आपले नातलग वगैरे ते सर्वच येतात, पण सोबतच त्याच्यामध्ये जड पदार्थ म्हणजे निर्जीव जे आहे, प्रपंच स्वरूपातले जे सजीव आहेत आणि निर्जीव आहेत दोघही, यांच्या संबंधी म्हणजे यांचा जर का संपर्क आपण केला, एखाद्या वेळेस सजीव जे आहेत ते संपर्कात नसतील, परंतु आपल्या त्यागापूर्वील जो प्रपंच आहे, जे निर्जीव पदार्थ आहेत ते जर का आपल्या सोबत असतील किंवा आपल्याकडे असेल किंवा आपल्या दृष्टिक्षेपात जर का ते पडले, तर कदाचित त्याच्याने सुद्धा काय होऊ शकतं, आपलं मन विचलित होऊ शकतं. म्हणजे त्याग करण्यापूर्वी जे आपलं होतं ते जड जरी असेल, निर्जीव जरी असेल, तरी त्याच्या दर्शनाने किंवा त्याच्या संपर्काने सुद्धा आपल्या मनामध्ये विचलितता येऊ शकते. आणि म्हणून सांगितलं की संबंधी अधिकार नाही, म्हणजे जड चेतन पदार्थ जे आहेत यांचा संबंध जो आहे तो देवाने काय सांगितलेला आहे, विशेषतः त्याज्य सांगितलेला आहे. त्याचं कारण ते आहे की याचा संपर्क जर का केला तर त्यांच्या संपर्कामुळे धर्मी अधिकार नाही, म्हणजे धर्माला अर्हता नाही, आपण धर्माला योग्य राहत नाही. धर्मदृष्ट्या आपण धार्मिक तितकेसे राहत नाही, आपल्यातला धर्म काही अंशी कमी होऊन जात असतो. जसं आता आपण एक टक ऐकतो आहोत आणि एकदम कुठेतरी आवाज आला की आपलं निम्म लक्ष तिकडे निघून जातं. म्हणजे नुसता हा जरी संपर्क झाला तरी आपल्या श्रवणातलं निम्म लक्ष दुसरीकडे जातं. मनामध्ये काही विचार आला प्रपंच संबंधित जरी, म्हणजे तिथे जे सांगितलं की विशेषतः त्यात जे सांगितलेलं आहे ते कशासाठी सांगितलं, त्याचं कारणच ते आहे की दुरूनही अंतःकरणी न आठवावे. म्हणजे जिथे कुठे तुम्ही आहात आणि तिथे तुम्हाला ती आठवण आली, स्मरण झालं, स्मृतीमध्ये तो भाग आला की आपलं मन तिकडे विचलित होऊन जातं, प्रपंचाकडे लक्ष जातं. नातलगांचा विचार सुरू झाला की धर्माशी आपण योग्य राहत नाही, धर्म आपल्यातला थोडासा लगेच कमी होऊन जात असतो. स्मरणाची जी बैठक आहे तुमची, चांगलं स्मरण तुमचं सुरू आहे, चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण सुरू आहे, आणि मध्येच जर का एक जरी प्रपंचाचा विचार मध्ये आला की ते पूर्णच्या पूर्ण स्मरण शून्य होऊन जातं जागेवर. म्हणजे अशा पद्धतीने धर्म आचरत असताना हा योग जर का आला तर आपण धर्माला योग्य राहत नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे की विशेषतः त्याज्य. अधिकार नाही म्हणजे अतिव्याप्ती. इथे या संदर्भातला अधिक विश्लेषण आपण बघणार आहोत की धर्माला तो योग्यता राहत नाही तर कुण्या पुरुषाला बरं, असा कुठला पुरुष आहे की जो धर्माला योग्य राहत नाही. अधिकार नाही म्हणजे अतिव्याप्ती. व्याप्ती म्हणजे व्यापकपणे आता विचार करायचा आहे. असं स्वामींचं वचन आहे ते कसं असतं, व्याप्त म्हणजे त्याचे अनेक अर्थ होऊ शकतात. जसं जेवढी पिशवी किजे तेवढी होय, म्हणजे जेवढं आपलं वजन आपण वाढवू तेवढं वाढू शकतं. मग एक आपले गुण जेवढे आपण वाढवू तेवढे वाढू शकतात, दोष आपला जेवढा वाढू तेवढा वाढू शकतो.
अधिकार, योग्यता, कणव जेवढी वाढवली तेवढी वाढता येते, आणि दोषजनक, अयोग्यता, अनधिकार, खंती जेवढी वाढवली तेवढी वाढवता येते. म्हणजे हा अर्थ कसा झाला? अतिव्याप्ती झाला. म्हणजे संपूर्ण वेगवेगळ्या तुमच्या कुशलतेने तुम्ही प्रत्येक विधीच्या साठी तो अर्थ तुम्ही उपयोगामध्ये नेऊ शकता. अशा पद्धतीने एका वचनाचा एकच नव्हे तर त्याचे 2, 3, 4 जेवढे तुम्ही कुशलतेने उपयोगात आणाल तेवढे अर्थ आपण त्या ठिकाणी त्या वचनाचा आपण करू शकत असतो. हे काय आहे? अतिव्याप्ती. जसं एखादा पदार्थ असतो ना, तो एकाच पदार्थामध्ये उपयोगी जात नाही, तो अनेक पदार्थांमध्ये उपयोगी जातो. म्हणजे जसं आपण म्हटलं मीठ कशाच्या उपयोगी जातं? नाही, अतिव्याप्ती म्हणजे कशाच्याही, कुठल्याही भाजीमध्ये मीठ टाकता येतं, भातामध्ये टाकता येतं, चपातीमध्ये पिठामध्ये मळताना टाकता येतं. म्हणजे कसा मिठाचा उपयोग कसा आहे? एकाच ठिकाणी उपयोग नाही, अतिव्याप्ती, सर्व ठिकाणी त्याचा उपयोग होत असतो. तसं धर्माला अर्हता नाही म्हणजे योग्य नाही एखादा जीव, तो जीव कुठला? ते सांगितलं की अधिकार नाही म्हणजे अतिव्याप्ती म्हणजे सर्वच जीव. असं तुम्ही हे नाही करू शकत की फक्त कोमळ जीवांनाच हे वचन लागू आहे, असं नाही. त्याच्यामध्ये कोमळ, जरट, राजस, तामस, सात्विक सगळ्या प्रकृतीचे, सर्व प्रवृत्तीचे लोक आहेत. कमी अधिकाराचे, मध्यम अधिकाराचे, उत्तम अधिकाराचे सगळेच त्याच्यामध्ये आलेले आहेत. हे सर्व जरी म्हणजे आता कोमळाच्या बाबतीमध्ये तर आहेच की जो कोमळ अधिकाराचा जो जीव आहे तो जर का अशा संबंधियांच्या संबंधी गेला, संपर्कात आला तर लगेच त्याचं मन विचलित होऊ शकतं. पण एखादा व्यक्ती जरट आहे, चांगला मनाने पक्का आहे आणि त्याचे 2-3 तप झालेले आहेत, म्हणजे चांगले 20-30 वर्ष त्याचे धर्मामध्ये अनुसरण झालेलं आहे, मग अशा तर जीवाला काही भीती नाही. त्यांना सुद्धा संबंधी अधिकार नाही, त्यांचं सुद्धा मन इकडे तिकडे थोडस होतच. सहजपणे किती काही झालं तरी ती ओळख सांगताना असंच सांगितलं, हे माझे देहाचे वडील. आता देहाचे जरी म्हटले तरी काय झालं? माझ्या देहाचे वडील. आता हे देह परत माझं आणि त्या देहाचे हे वडील. म्हणजे ओळख सांगताना शब्द प्रयोग तुम्ही काही करा, परंतु मनामध्ये आठवण काय राहते? माझे वडील आहेत. फक्त माझ्या देहाचे हे मध्ये टाकून दिलं तुम्ही त्याच्यात, हे माझी बहीण आहे, हे माझे भाऊ आहेत वगैरे वगैरे, हे आमचं गाव आहे. ही ओळख मनामध्ये तयार होतेच. ओळख सांगताना शब्द प्रयोग तुम्ही काय कराल हा तुमचा प्रश्न आहे, परंतु मनामधली ओळख आहे, हे माझे वडील आहेत, हे माझे बंधू आहेत वगैरे वगैरे. म्हणजे अशा पद्धतीने एखादा कोमळ व्यक्ती असेल तो तर लगेच विचलित होऊन जातो. ते नातलग गेले मार्गातनं भेटून तरी त्याच्या मनामध्ये ते राहतं की भेटून गेले, अजून थांबले पाहिजे होते वगैरे. परंतु जरट व्यक्ती असेल तर त्याच्याही मनामध्ये ती विचलितता येऊ शकते. म्हणजे प्रपंचातला जो काही आपले नातलग आहेत त्यांच्या संदर्भातला जो मोह आहे हा खूपच म्हणजे असा चिवट आहे तो की तो अजिबात निघणं नाही. त्यातल्या त्यात मी हे बघितलं की प्रपंच करून आलेले जे आहेत त्यांचा प्रपंचिक लोकांमध्ये, नातलगांमध्ये जास्त मोह असतो. त्यातल्या त्यात महिला वर्ग असतील तर मी तर हे चांगलंच निरीक्षण केलेलं आहे. महिला वर्गांचं किती अनुसरण घेऊन किती राहिले ते प्रापंचिक असतील आधी, तर त्यांचा मोह अजिबात मुलाबाळातनं निघत नाहीच कमी होत. ते किती काही असलं तरी तिकडे मन ओढल्या जात असते. म्हणजे अशा पद्धतीने कितीही आपण कोमळ असू, किती जरट असू, किती सात्विक असू, किती उत्तम अधिकाराचे असू, परंतु त्या ठिकाणी काय आपल्याला संपर्क जर का आला नातलगांचा तर आपलं धर्मावरून आपण थोडेसे आपलं दोलायमान स्थिती आपली तयार होत असते. आणि म्हणून सांगितलं अधिकार नाही म्हणजे अतिव्याप्ती. म्हणजे कुठलेही पुरुष असोत किती चांगल्या अधिकाराचे वगैरे, त्यांना धर्माविषयी लगेच थोडस त्यांचं जो काही भाव आहे तो तर तसंच राहणार, परंतु धर्म आचरण थोडस कमी होऊन जातं. आता दुसरा अर्थ याच्यावर बघूया आपण की अधिकार नाही अतिव्याप्ती. तर इथे वचनामध्ये सांगतात की संबंधी अधिकार नाही
तर कुठल्या विधीला अधिकार नाही बरं? ना अधिकार नाही म्हणजे अतिव्याप्ती. आता दुसरा अर्थ, मगाशी आपण आचरणकर्त्या पुरुषावर तो अर्थ घेतलेला आहे, आता विधीवर अर्थ घेतो आहोत की कुठल्या विधीविषयी अधिकार नाही. विशिष्ट विधीसाठी अधिकार नसेल पण बाकीचे विधी तर तो करत असेल, जरी नातलगांचा संपर्क आला. ते सांगतात की अतिव्याप्ती म्हणजे कुठल्याच विधीला अधिकार नाही. मग तो नित्य विधी करत असला त्याच्यामध्ये पण विचलितता येते. तुम्हीच बघा, घरी स्मरण तुमचं चालू आहे आणि घरात कोणतरी आलंय, तिकडे बघणारे पाणी देणारे सगळे आहेत घरामध्ये, आपलं काहीच काम नाहीये, आपल्यासाठी आलेले पण नाहीत ते, तरीही आपली स्मरणातली विचलितता, कोण आलंय, कशासाठी आलंय, कोणाचा आवाज आहे, ओळखीचा आहेत का, किती लोक आलेले असतील, आवाजावरून अंदाज घेतो आपण. आणि किती वेळ थांबणार आहेत, मग आपण स्मरण थांबवायचं का, मग नंतर करू का, कितीतरी विचार आहेत. हे विचार सुरू झाले म्हणजे स्मरण तुमचं बंद झालेलं आहे. फक्त आता गाठी गोल 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 फिरत आहे आणि मन त्यांच्या भोवती फिरून आलेलं आहे. म्हणजे आपल्या घराच्या बाहेर जरी कुठला आवाज आला तरी त्याचा पण आपल्याला काय होतं ते सांगितलं ना, पदार्थ संबंधे जीव आन सारखा होय आणि उल्लेख उपजे. म्हणजे तिकडे मन विचलित होतं, कोण आलं, काय विकायला आलं, कशासाठी आलेलं आहे, म्हणजे ते परत आपल्या मनामध्ये येतं. म्हणजे अतिव्याप्ती. नित्यविधीमध्ये तुम्ही आहात, आटन विजन भिक्षा भोजन निद्रा प्रसाद सेवा स्मरण जेही तुम्ही करत असाल, देवपूजा वंदन करताना सुद्धा किंवा अजून काही तुम्ही नित्यविधीतले भिक्षा भोजन वगैरे जे काही करत आहात, ते सर्व करत असताना त्याच्यामध्ये काय होतं, आपलं मन विचलित होऊ शकतं. मग निमित्त विधी आहे, संग सांगात भेट आणि शुश्रूषा या विधीमध्ये आपण रममान आहोत आणि रममान असताना जर का असा संपर्क आला तर त्या विधीवरून आपण विचलित होऊन जातो. त्या विधीमध्ये जी आवडी गोडी आहे ती आवडी गोडी आपली थोडीशी कमी होऊन जात असते. अतिव्याप्ती म्हणजे प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक दोषाच्या त्यागाला सुद्धा, एखादा पदार्थ तुम्ही त्यागलेला असेल आणि नातलगांनी म्हटलंय आम्ही घरून बनवून आणलेलं आहे, कालपासून आम्ही हे बनवलं, सगळं तयार केलं तुमच्यासाठी, तुम्हीच पदार्थ खात नाही, मग आपल्याला वाटतं त्यांनी आता एवढा आणलेला आहे, मग देवाला आपलं माफी मागून खाऊन घेऊया. म्हणजे तुमचा जो परिच्छेदाचा जो धर्म तुम्ही चांगल्या पद्धतीने आचरण करत आहात, पण या व्यक्तींमुळे काय होतो, तो विचलित होऊ शकतो, खाण्याचं मन होऊ शकतं. जरी तुम्ही नाही खाल्ला तरी मनामध्ये राहता, आपण 4 लोकांना सांगतो माझ्यासाठी बनवून आणलं पण मी नाही खाल्लं, म्हणजे पुन्हा 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 आपण ते सांगत राहतो. मग दोष त्यागार्थी सुद्धा जर का असं काही झालं तर त्या ठिकाणी सुद्धा त्या विधी करताना जर का असं काही झालं तर तो विधी आपला ठाकल्या जातो. एखाद्या गुणाचा स्वीकार आपण केलेला आहे की बाबा आजपासनं मी असं ठरवलेलं आहे की असं असं स्थान वंदनाला जायचंय पायी पायी, तेवढ्याच जर का नातलग आले आश्रमात, उद्या जायचं आणि आज ते पाहुणे जर का आले तर काय होतं, आपण रद्द करतो की मी 2 दिवस उशिरा जाईन. म्हणजे एखाद्या गुणाचा स्वीकार केलेला असेल आणि असा संपर्क आला, एरवी आश्रमात बहुत लोक येतात जातात, आपण रद्द करणार आहोत का? परंतु आपले नातलग आले तर लगेच आपण रद्द करणार. आता ते एवढ्या दिवसांनी आले, लगेच आपण निघायचं उद्या, बरं वाटतं का ते? म्हणून थांबा आता. म्हणजे गुणाच्या स्वीकारार्थी सुद्धा असा जर का योग आला तर संबंधी त्यांच्या संपर्कामुळे धर्मी अधिकार नाही, म्हणजे आपला धर्म त्या ठिकाणी थांबला जातो. अशा पद्धतीने तुम्ही अजून हे अर्थ वेगवेगळ्या विधींसाठी सुद्धा उपयोगात आणू शकता. जसं त्याच्यामध्ये स्मरणाला तुम्ही बसलेत ते बघितलंच, पण शास्त्र चिंतनासाठी असेल की मार्गामध्ये काहीतरी पोथी महावाक्याची वगैरे काही लागते आहे महत्वपूर्ण अशी, आणि आपलं बोलवणं जर का आपल्याला आलं तिकडून वगैरे काय, तर लगेच काय होणार की आपण तिकडे वेधल्या जाणार की आपण असं असं आहे, पण तिथलं कार्य सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे शास्त्र चिंतन सुद्धा आपलं त्याच्यामुळे ठाकू शकतं. आणि म्हणून सांगितलं अधिकार नाही म्हणजे अतिव्याप्ती. म्हणजे प्रत्येक गोष्टींविषयी, विधींविषयी, व्यक्तींविषयी तुम्ही हा अर्थ जो आहे तो लावू शकता. भलत्या पदार्थाचेनी
आता सांगितलं की कुठल्या पदार्थामुळे अधिकार नाही ना, भरत्या पदार्थाचे नाही, म्हणजे जड चेतन दोन्ही पदार्थ आहेत प्रपंचा संबंधित, तो निर्जीव पदार्थ असेल तर सजीव कोणी जीव असतील, रक्ताचे नातलग वगैरे, या दोन्हीच्या योगामुळे, म्हणजे अर्थ शंका लावताना अशी लावायची की चेतन पदार्थ जे आहेत म्हणजे सजीव जे आहेत नातलग, त्यांच्याने आपल्या धर्माला अधिकार, आपण अधिकारी नाहीत हे लक्षात आलं. पण जड पदार्थ असतील, निर्जीव पदार्थ असतील प्रपंच संबंधित, मग तर काही दोष नाही ना. ते म्हणतात ना, भलत्या पदार्थाचे अधिकार नाही, म्हणजे कुठलाही पदार्थ असो, तो सजीव असो ना तर तो निर्जीव असो, तर त्याच्यामुळे तुम्ही धर्माला योग्य राहत नाही. तुमच्यातला धर्म आचरण जे आहे ते काही अंशी कमी होऊन जातं, पूर्ण शून्य होत नाही, पण काही अंशी मात्र ते कमी होत असतं. त्यातलं जे लागलेपण आहे त्या विधीविषयीचं ते कमी होऊन जात असतं. जे आपलेपण आहे त्या विधीतला तो थोडासा विभागला जातो. म्हणजे अशा पद्धतीने हे नुकसान जे आपलं होऊ शकतं. आणि म्हणून सांगितलं की जड पदार्थ, निर्जीव पदार्थ जरी असले तर त्यांच्या योगाने सुद्धा धर्माला तुम्ही अधिकारी राहत नाही. ते आपुले काही न करी. आता चेतन पदार्थामुळे आपण धर्माला अधिकारी नाहीत हे लक्षात आलं, कारण की ते आल्यानंतर आपल्याशी बोलणार वगैरे, आणि निर्जीव पदार्थापेक्षा सजीव पदार्थात आपला जीव जास्त असणार आहे. मग सजीव पदार्थामुळे आपण धर्मावरून थोडं विचलित होतो हे लक्षात आलं, पण निर्जीव पदार्थामुळे कसं काय होईल, ते तर निर्जीव आहेत, ते काय आपल्याशी बोलत नाही, काही नाही, काही नाही, मग त्याच्यामुळे आपल्यातला धर्म कसा काय कमी होतो ना. ते आपले काही न करी, म्हणजे निर्जीव पदार्थ जे आहेत ते स्वतः काहीच करत नाहीत, बोलत नाही, चालत नाही, काहीच करत नाहीत, परंतु जाड्याची उपजे, म्हणजे त्यांच्या संपर्कामुळे आपल्याला आपोआपच एक आळस निर्माण होत असतो. कुठल्याही बाबतीमध्ये आपण बघितलं तर निर्जीव जरी वस्तू आहे, परंतु त्या निर्जीव वस्तूशी सुद्धा आपला एक संवाद असतो, एक संपर्क असतो. अलीकडे तर माणसांपेक्षा आपलं निर्जीव पदार्थांमध्ये जास्त जीव आहे बरं का. आपण त्याच्यात त्या निर्जीव वस्तूंसाठी सजीव लोकांशी भांडल्या जातात. म्हणजे जमीन आहे, संपत्ती आहे, हे काय आहे, निर्जीवच आहे. दागदागिने आहेत, पैसा आहे, अजून काही मौल्यवान वस्तू असेल, या गोष्टींसाठी, या निर्जीव वस्तूंसाठी सजीव लोकांशी आपण काय करत असतो, वाद घालत असतो, भांडत असतो. म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत त्या निर्जीव जरी असल्या, त्या काही जरी करत नसल्या तरी त्यांच्यासाठी म्हणून किंवा त्यांच्यामुळे म्हणून आपण खूप काही चुकीच्या गोष्टी आपण करत असतो. म्हणजे ते प्राप्त करण्यासाठी, पण द्रव्य प्राप्त करण्यासाठी असेल, संपत्ती प्राप्त करण्यासाठी, दागदागिने, अलंकार प्राप्त करण्यासाठी आपण चुकीचे पावलं उचलू शकतो, चुकीचे विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात. आणि म्हणून ते आपले काहीच न करी, म्हणजे जसं एखाद्याचं काही अलंकार पडलेला असेल, आता ते अलंकार आपल्याशी बोलतोय का काही, पण आपल्याला जर का पडलेला अलंकार दिसला की आपण काय करणार, लगेच उचलून घेणार. आणि उचलताना आपल्याला हे असतं की कोणाला दिसलं नाही पाहिजे, कोणाला समजलं नाही पाहिजे, दुसरं कोणी घेतलं नाही पाहिजे, हे मलाच भेटलं पाहिजे. मुळात म्हणजे तो अलंकार दुसरा कोणाचा तरी आहे, आपला नाहीच आहे. म्हणजे तो अलंकार नुसता दिसला जरी तरी आपल्या मनामध्ये वेगळा भाव तयार होतो. एखाद्याकडे जास्त पैसे दिसले आपल्याला की आपल्यामध्ये एक दोषयुक्त भाव सुरू होऊन जातो, हे पैसे आपल्याला पाहिजे होते, आपल्याकडे पाहिजे होते, लगेच तो भाव, दोषयुक्त भाव निर्माण होत असतो. स्वामींनी तर द्रव्याविषयी सांगूनच ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने हे निर्जीव जे पदार्थ आहेत ते आपले काही न करी, परंतु यांच्या संयोगामुळे मात्र आपल्या मनामध्ये दोष निर्माण होऊ शकतो किंवा होतो. ते आपले काही न करी परी जाड्याची उपजे, म्हणजे धर्माविषयी अनधिकार आपल्यामध्ये निर्माण होत असतो. ते आपले काही न करी परी जाड्याची उपजे यथा आभाळवत, याच्यासाठी तो न्याय दिलेला आहे. यथा आभाळवत म्हणजे जसं
आभाळ आल्यानंतर कुणाला त्रास होतो बरं? हा, वातवाल्यांना, ज्यांना संधिवात वगैरे आहे ना, त्यांना लगेच कळतं, असं झोपेमध्ये पण कळून जातं की आभाळ आलेला आहे, त्यांना त्रास व्हायला सुरुवात होऊन जाते. आता ते आभाळ आपल्याला येऊन काही दिवसतात का? ते किती लांब आहे, आपण किती लांब आहे, ते आपले काही न करी, ते आभाळ आपल्याशी बोलत नाही, काही नाही, ते आपल्याला येऊन धडकत नाही, काहीच करत नाही. ते त्यांचं आहेत तिकडे वरती. परंतु त्यांच्या नुसत्या संयोगाने काय होतं, आपल्याला लगेच त्रास व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीने असं काही वातावरण तयार झालं. यथा ऊन वाढलं तर काय होतं, उन्हामुळे त्रास होतो काही लोकांना. थंडी वाढली तर थंडीमुळे काही लोकांना त्रास होत असतो. म्हणजे काही बाबी अशा आहेत ज्या आपल्यापासून लांब असतात, पण त्यांचा उगम निर्मिती जर का त्यांची झाली तर त्याचा त्रास आपल्याला इकडे होत असतो. ते आपले काही न करी परी त्याच्यामुळे आपल्याला त्रास मात्र निर्माण होत असतो. जसं आपलं कोणी, आपल्या ज्यांचा कोणाचा वाद असेल, तो नुसतं दिसलं तरी आपल्याला इकडे तमतम वाढते आपोआप. तो तिकडे उभा आहे, तो त्याचं काही कार्य करतो आहे काही बाजारामध्ये, आणि आपण त्याला लांबून जरी बघितलं तर आपल्याला तमतम निर्माण होते आपोआपच. ते आपले काही न करी, तो काहीच करत नाही, त्यांनी बघितलं सुद्धा नाही आपल्याला, परंतु उगाचच आपल्या मनामध्ये दोष निर्माण होऊन जातो. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला हाच न्याय दिलेला आहे की जेव्हा केव्हा अशा दोषयुक्त कुठल्याही वस्तूंचा नुसता संपर्क झाला, दर्शन झालं, पाहण्यात आलं, तरी सुद्धा आपल्यामध्ये आपोआपच दोष निर्माण होतो. म्हणून काल पहिल्या सत्रामध्ये आपण त्याच्या संबंधित उदाहरण बघितलेलं, पाखरीला घोडाना पाहावा वगैरे, किंवा सांगतात की फलत्या फुलत्या वृक्षाखाली बसू नका, असं स्वामींनी सांगितलं. कशासाठी? तो झाड आपल्याशी बोलत नाही, काही नाही, परंतु फलत फुलत वृक्ष असेल म्हणजे त्याच्या खाली सावली सुद्धा घनदाट आणि थंड सावली असणार, म्हणजे इकडे झोपही सुंदर लागेल, स्मरण वगैरे बाजूला पडेल आणि गाढ झोप लागेल. जेवढा थंडावा असतो तेवढी झोप आपल्याला गाढ लागत असते. आणि सोबत ते कसं आहे, फलत फुलत आहे, फुलणारा असेल, फुलं असतील तर त्याच्याकडे बघून मन तिकडे आकर्षित होणार, म्हणजे ईश्वराचं स्मरण तिथे थांबू शकतं. दुसऱ्या स्मृती मनात जागृत झाल्या की ईश्वर स्मृती आपली थांबून जाते. त्यानंतर ते फलत सुद्धा आहे, म्हणजे फळ जर असेल तर ते फळ खाऊ वाटेल, आता तोडून खाऊ वाटेल, तोडणार आपण त्याला. आता आपण अनुसरलेले असू तर तोडू शकू का? म्हणजे ग्रस्त मंडळींना तोडता येतं, पण साधू मंडळी तोडू शकतात का? साधूंना दोष लागतो आणि ग्रस्तांना काही दोष लागतो की नाही? तुम्ही सुद्धा पानं फुलं तोडली तर तुम्हाला दोष लागतो बरं का, आणि आम्ही सुद्धा तोडली तरी आम्हाला दोष लागतो. मग तुम्ही म्हणता आम्ही देवासाठी तोडतो, मग आम्ही सुद्धा देवासाठी तोडू शकतो की नाही? बघा, तोडतात का? साधूंना विचारा, येथील भरपूर साधू आहेत, देवासाठी सुद्धा तोडत नाहीत, ते अधिकरणासाठी सुद्धा तोडत नाहीत, म्हणजे नाहीत ते तुम्हाला सांगतील पण ते तोडणार नाहीत. परंतु जर का आम्हाला दोष लागतो म्हणजे तुम्हाला सुद्धा त्याचा दोष हा लागतोच. आता तुम्ही कशासाठी तोडताय काय वगैरे हे काही प्रश्न करायचे नाहीत. दोष हा दोष असतो, तो दोष लागतोच. आमच्या मानवा पंथामध्ये असं आहे की एखाद्याची पाठ दुखते आणि तुम्ही त्याच्या पाठीवर पाय दिला, म्हणजे सेवा केली ना, सेवेअर्थीच पाय दिला, तरी सुद्धा ते दंडोत घालावे लागतात. कारण की काही कुठल्याही अर्थाने का होईना, परंतु पाय लागला आपला त्यांना. आता वास्तविक पाय मारला, लात मारली तर प्रसव मोडणं स्वाभाविक आहे, पण सेवेअर्थी असताना तरी सुद्धा दोष घडलेला आहे. सेवा का असे ना, एखाद्यांना आपण भोजन जरी दिलेलं आहे पण आपल्या भोजन ग्रहणामुळे त्यांना काही त्रास झाला असेल तर त्याचेही 2 दंडवत असले पाहिजे, त्याचंही प्रायश्चित्त असलं पाहिजे. म्हणजे कुठलीही क्रिया झाली तरी त्याचं प्रायश्चित्त हे मानव पंथामध्ये घेतलं जातं की क्रिया करत असताना अक्रिया घडली, विधी करताना अविधी घडला असेल, कळत न कळत वगैरे, तर त्याचा प्रसव मोडायचा आहे.
तशा पद्धतीने त्या फलत्या फुलत्या वृक्षाखाली का बसू नये, कारण की त्याची पानं फुलं किंवा फळ असेल तर तोडू वाटेल आपल्याला, आणि तोडल्यामुळे काय होणार, दोष होईल. नाही तोडलं तरी मनामध्ये तोडण्याचा भाव निर्माण होतो. अशा पद्धतीने ते आपले काही ना करी, ते आपल्याला काहीही तसं बोलत नाहीत, परंतु त्यांच्या त्या उपस्थितीमुळे आपल्यामध्ये दोष निर्माण होतो. तशाच पद्धतीने तो न्याय दिला की आपल्या संबंधित त्यागापूर्वचे जे काही आपल्याकडे निर्जीव जरी पदार्थ आले, निर्जीव जरी वस्तू आल्या, निर्जीव अजून काही गोष्टी आल्या, तर त्यांच्या संपर्कामुळे आपल्याला पूर्वस्मृती जी आहे ती आपली जागृत होऊ शकते. आणि म्हणून सांगितलं यथा आभाळवत, आभाळाचा न्याय त्याला दिलेला आहे की आकाशामध्ये जरी ते आभाळ आलं तरी इथे आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो जर का संधिवात असेल तर. संबंध म्हणजे आपण जयापासून झाला. संबंधी अधिकार नाही तर संबंधी येते कवन. कोण कोण बरं संबंधी आहेत की ज्यांचा संपर्क केल्यामुळे आपण धर्माला योग्य राहत नाही. त्याच्यात सांगतात की संबंध म्हणजे आपण जयापासून झाला. म्हणजे कुठून घ्यायचा तो संबंध, आपण ज्यांच्यापासून आपला जन्म झाला, म्हणजे कोण, माता पिता जे आहेत, आणि त्यांच्याही आधीचे आपले आजी आजोबा आहेत, पंजोबा वगैरे, खापर पंजोबा पर्यंत हे सगळेच आलेले आहेत. म्हणजे आपण खूप तर खूप आजोबा किंवा पंजोबा पर्यंत जातो, त्याच्या पुढे आपण त्यांचं दर्शन नसतं आपल्याला. मग हे सगळे कोण आहेत, आपल्या पूर्व आहेत, आधीचे आहेत, त्यांना पूर्वज असं म्हणतो, आणि त्यांच्यापासून आपली उत्पत्ती झालेली आहे, जन्म झालेला आहे आपला, असे आपले माता पिता वगैरे. म्हणजे संबंध म्हणजे आपण जयापासून झाला ते, आपण्यापासून जी झाली, आणि आपल्यापासून जी निर्मिती झाली म्हणजे पुत्र पुत्री वगैरे, हे सर्व संबंधी या पदामध्ये येतात. आपले आई वडील आणि आपण ज्यांचे आई वडील झालो ते सर्वजण संबंधी या पदामध्ये येतात. मग हेच येतात का फक्त रक्ताचेच नातलग येतात का? मग राऊळीची, मग राऊळीची म्हणजे राजगृहीची, किंवा आपले राजकीय कार्य असतील, व्यावसायिक कार्य असतील, नोकरी संबंधित जे काही कार्य असतील, त्या योगाने ज्या लोकांचा संपर्क आपला येत असतो, संपर्क चालू आहे ना की नाही, आपण जिथे राहतो त्या राहण्याच्या ठिकाणापासून तर जे काही ओळखी पाळखीचे जेवढे सगळे आहेत, नोकरी व्यवसायातले जे काय आहेत, हे सगळे कोण आहेत, आपल्या संपर्कात आलेले आहेत, चांगल्या संपर्कात आलेले आहेत. आता फरक एवढाच राहतो की ते आपले रक्ताचे नातलग नसतात, एवढाच फरक आहे. बाकी संपर्क जास्त चांगला आहे, आपण घरच्यांपेक्षा त्यांच्यासोबत जास्त राहत असतो, बोलत असतो वगैरे. म्हणजे ते पण काय झाले, आपल्या संपर्कातले आता झालेले चांगले, आणि ते सुद्धा संबंधी या पदामध्ये येतात. मग राऊळीची, विहुळीची, विहुळीची म्हणजे विवाह प्रसंगी, आपल्या विवाह प्रसंगी किंवा मुलाबाळांच्या विवाह प्रसंगी, अजून नात्यातल्या विवाह प्रसंगी जे जे लोक नव्याने जोडल्या जातात. एक तर लग्न दोघांचंच होत असतं, पण नाते अनेक जोडल्या जातात त्याच्यामध्ये. मग ते आपले कोण होतात, व्याही होतात वगैरे वगैरे. मग त्यांचा आपले सोयरे, त्यांचे सोयरे, असे सगळे काय होतं, एक नातं तयार झालं. एक लग्न होण्याआधी काही ओळख पाळख नव्हती, परंतु लग्न झालं एक, आणि त्याच्यामुळे अनेक लोक नव्याने आपले नातलग होतात. हे अवांतर झाले, नंतर झालेले आहेत, परंतु ते सुद्धा आपले संबंधित झाले की नाही. सहज म्हटलं जातं ना, हे आमचे पाहुणे आहेत, हे आमच्या जावयांचे नातलग आहेत, सहज म्हटलं जातं. हे नव्याने नातलग तयार झाले. म्हणजे विहुळीची. मातृपक्ष, आता मातृपक्ष, आता म्हणजे आपण आपला पूर्वज बघितले, आई वडील आजोबा वगैरे हे बघितलं. आता इथे मातृपक्ष म्हणजे मातेचे जे काही पक्ष आहे पूर्ण, त्याच्यामध्ये मातेचे आई वडील, भाऊ बंधू, काका मामा मामी काकी, जेवढं काही तुम्हाला वाढवता येतं हे तुम्हाला माहिती असतं बरं का. कधी कधी मी गेलो की ते मला सांगतात, हे आमच्या साडूंच्या मुलीचे काय काय असं सांगत असतात.
मी म्हटलं मला काही सांगू नका, तुम्हाला जशी वचनं पाठ होत नाही तसं मला हे नाते काही पाठ होत नाही, माझ्या डोक्यावरून जातात हे नाते. त्यांना ते बरोबर, मला हे विशेषतः वाटते की तुम्हाला लोकांना कसं लक्षात राहतं ते सगळं, कोण कोणाचं कोण काय वगैरे, आणि बरोबर त्यांना मान सन्मान लग्नाच्या वेळी सगळ्यांना बरोबर तसं देणं हे किती कठीण गोष्ट आहे, त्याच्यापेक्षा संन्यास घेतलेला चांगला. मग या ठिकाणी हे एवढं काही लक्षात राहत नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे काय काय आहे. यथा मातृपक्ष म्हणजे मातेकडील जे आईचे भाऊ वगैरे म्हणजे मामा, आपलं काय म्हणतात त्याला आजोळ, ह्याचं खूप महत्व आहे प्रपंचामध्ये. त्याच्यानंतर पितृपक्ष म्हणजे पित्याकडील जे कोण आहेत, पित्याचे आई वडील, काका काकी, मामी मामा वगैरे जेवढे काही सगळे तुम्हाला जेवढी ही संख्या वाढवता येतील, हे सर्वच्या सर्व मातेकडील सर्व, पित्याकडील सर्व, हे सर्व आपले संबंधी नातलगच आहेत. तथा स्त्रियेचा, त्याच्यानंतर आता पत्नी असेल तर पत्नीकडचे जेवढे कोणी असतात, आई वडील बंधू भगिनी वगैरे सगळे, ते सुद्धा आपले कोण ना कोण नातलगच ठरतात, आणि म्हणून ते सुद्धा संबंधीच आहेत. येचा संबंधची म्हणजे हे कशा करताना सांगितलं, यांचा संबंधच आहे, आणि तो जर का संपर्क असेल म्हणजे एवढ्या लोकांचा, मातृपक्ष पितृपक्ष, त्यानंतर विहुळीची रावळीची, त्याच्यानंतर जेवढे कोणी तुमच्या संपर्कातले आहेत ते सर्वजण हे संबंधी या पदामध्येच येतात, आणि त्यांचा संपर्क जर का झाला, धर्माशी आपण तेवढेशे दक्ष राहत नाही, थोडस धर्म आपला कमी होतो, न्यून होतो, असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला फक्त त्याग करायचा म्हटला, नुसता माते पित्यांचा त्याग नाही करता येणार, मुलाबाळांचाच त्याग नाही आला, पत्नीचा किंवा पतीचाच त्याग नाही आला, याच्यामध्ये अतिव्याप्ती म्हणजे सगळ्यांचा, जेवढे कोणी ओळखीचे पाळखीचे सगळे आहेत यांचा संपर्क तुम्हाला कमी करावा लागेल, आणि तो शून्य सुद्धा करता आला पाहिजे आपल्याला. अधिकार नाही म्हणजे धर्माशी अर्हता नाही. येतुल्याचा काय आहे, सगळा संबंधच आहे, संपर्कच आहे. परी आपलवती जी स्नेहाची शारीर संबंधी ती विशेषे. आता संबंधी अधिकार नाही सांगितला तर सर्वांचा संबंधी अधिकार नाही तो सारखाच आहे का, न त्याच्यामध्ये आपल्याला कमी जास्तपणा बघायला मिळेल. सांगितलं की आपलविती जी स्नेहाची म्हणजे एवढ्या ओळखीच्या लोकांमध्ये सुद्धा आपले आपुलकीचे लोक खूप कमी असतात. ज्यांच्यामध्ये आपला अति जीव आहे, त्यांचा आपल्यात अचित जीव आहे, असे लोक खूप कमी असतात. म्हणजे आपले मुलं आहेत, मुलगा मुलगी, ह्यांच्यामध्ये जेवढा जास्त जीव आहे तेवढं आपल्या भाऊंचे जे मुलं असतील त्यांच्यामध्ये आपला जीव थोडासा कमी असणार. सगळ्यात जास्त जीव स्वपुत्र पुत्रींमध्ये असणार आहे. म्हणजे ते जास्त स्नेहाचे आहेत, जास्त आपुलकीचे आहेत. आपुलविती जी स्नेहाची शारीर संबंधी ती विशेष म्हणजे आपल्या रक्ताचे जे नातलग आहेत त्यांचं, म्हणजे एकाच कुटुंबातले जर का आपण आहोत तर त्या एका कुटुंबातल्या लोकांविषयी जास्त आपलं स्नेह असतं. आणि अजून जसं जसं लांब लांब जाईल, म्हणजे जेवढं ते नातं पुढे पुढे जाईल तसं तसं आपुलकी असते, पण ती तितकीशी नसते. आपल्याला काळजी आपल्या घरातल्या लोकांची असते, दुसऱ्या टप्प्याला आपल्या कुटुंबातल्या लोकांची काळजी आपल्याला जास्त असते. आता त्याच्या बाहेर आपण जायचं म्हटलं तर ती काळजी थोडी थोडी कमी 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 होत जाते. हे तुम्हाला ते लग्नाला तुम्ही किती दिवस आधी जाता कुठे त्याच्यावरून ठरतं. जवळचं लग्न असेल तर 8 दिवस आम्ही आधी पाहिजे तिथे, आणि जेवढं लग्न लांबचं राहील तसं तसं दिवस कमी कमी होतात. ते काय वेळेवर गेले तरी चालतं आम्हाला, ते काही जास्त जवळचे नाहीयेत, तुमचे नातलगच आहेत, परंतु ते तितक्या जवळचे नाही की तुम्हाला 8 दिवस आधी जावं. तुम्ही 8 मिनिटं आधी गेले तरी चालतं. म्हणजे त्यानुसार तुमची आपुलकी कुठे जास्त आहे त्यांचा जर का संपर्क झाला तर जास्त प्रमाणामध्ये तुमचं धर्म तुमच्यामध्ये कमी होईल.
एखाद्या वेळेस आपण सांगतो ते आमचे नातलगच आहेत, लांबचे आहेत थोडेसे, आपण काही जाऊन भेटत नाही, काही नाही, म्हणजे त्यांचे नातं असून सुद्धा ते तितकासा आपला त्यांचा संपर्क नसल्यामुळे आपलं धर्म जो आहे तो तितकासा काही त्याच्यावर फरक पडणार नाही. परंतु जीवा भावाची आपुलकीची जर का असतील, रक्ताची जर का असतील, तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी इच्छा नसेल तरी जावं लागेल, व्यवहार म्हणून म्हणे का होईना. आणि एकदा गेल्यानंतर मग आपलेपणा जो येतो, यथा आपण पहिल्या टीकेमध्ये आचार्याच्या बघितलं की डखले आणि चांगदेव भट ते म्हणाले की आता इथून चाललेलो, आणि जर का त्यांना कळालं की आम्ही आलो नाही, इथून जवळून गेले, तर त्यांना किती वाईट वाटेल. मग त्याच्यापेक्षा काय करू, गेलो जरी नाही तरी त्यांना काहीतरी घेऊन देऊ, मुलांसाठी काही खायला घेऊन देऊ वगैरे. परंतु त्या व्यक्तीने सांगितलं तुम्ही एवढ्या जवळ आले तर भेटून जा, परत कधी भेटायला मिळेल वगैरे. आणि मग तिथेही गेले, लगेच ऐकलं. का बरं? कारण की मनामध्ये जायची इच्छा होती, फक्त देवाचं वचन म्हणून जायचं नाही, पण मनामध्ये इच्छा आहे जायची. आणि गेल्यानंतर मग अंगणाच्या बाहेर उभे राहिले, त्यांनी अंगणात बोलवलं तर अंगणातही आलेले आहेत, भोजन झालं, मुक्काम झाला, सगळं झालं. कारण की जायचं नाही, तिथे थांबायचं नाही, हे फक्त देवाने सांगितलं म्हणून नियम पालन सुरू होतं. परंतु त्याच्यामध्ये आपलेपणा नव्हता त्या नियम पाळण्यामध्ये. तो आपलेपणा असता तर अजिबात त्यांनी तिथे गेलेच नसते, विचारही मनामध्ये आला नसता. पण मनामध्ये जाण्याचा भाव होता म्हणून तिथे आपलवल्या गेले. अशा पद्धतीने संपर्क झाला तर काय होतं, जो धर्म नियम तुमचा सुरू आहे तो त्या ठिकाणी थांबून जात असतो. आणि तो धर्म थांबला की पुढच्या त्या धर्मामुळे जी फळसिद्धी होणार आहे, जी फलद्रुपता तुम्हाला होणार आहे, ती फलद्रुपता काय होते, सर्वार्थाने त्या ठिकाणी थांबून जात असते. आणि म्हणून इथे सांगतात की सर्व अपलविती जेवढी काय आहेत त्यांचा संपर्क जर का कमी केला तर निश्चितपणे अधिक लाभ आपल्याला होईल. आणि यांचा संपर्क जर का केला तर धर्म मात्र आपला कमी होईल. अधिकार नाही म्हणजे धर्माशी अर्हता नाही. अधिकार नाही याचा अर्थ काय बरं? धर्माशी अर्हता नाही म्हणजे धर्माविषयी जे आपण योग्य झालेलो आहोत, जे तयार झालेलो आहोत, म्हणजे जसं आता आपण जेवायला बसलेलो आहोत, भूक लागलेली आणि आपलं जेवण सुरुवात झालेली आहे, आणि जेवता जेवता जर का मध्येच कोणी उठवलं आपल्याला, काही हे थोडस नीट करून द्या बरं, आणि ते उठलो आणि आपण त्या गोष्टी परत व्यवस्थित करून परत जेव्हा जेवायला बसू तेव्हा मगाशी जी जेवणाची तुमची इच्छा होती ती आता राहत नाही. म्हणून ते असं असतं, कोणाला जेवणावरून उठवत नाही, नाहीतर एकदा उठवलं की परत जेवायला जरी बसलं तरी तशा प्रकारची ती गोडी राहत नाही. आता फक्त जेवायचं म्हणून जेवायचं असतं. तसं धर्मातनं तुम्ही एकदा बाहेर आलात आणि परत नंतर स्मरणाला बसलात तर ती गोडी तुमची स्मरणाविषयी लागणार नाही, देवपूजेविषयी लागणार नाही, सेवा दास्याविषयी लागणार नाही, शास्त्र चिंतनाविषयी ती गोडी तुमची आधी सारखी नसणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या धर्मामध्ये खंड होईल असा कुठलाही योग येऊ नये यासाठी देवाला आपण प्रार्थना केली पाहिजे. अर्हता नाही म्हणजे धर्माला आपण योग्य असे राहत नाही. याच्यासाठी न्याय देतात. यथा मातंग वाडा, असं मातंग शूद्रांची जी वस्ती आहे त्या ठिकाणी देवपूजा षटकर्मा ब्राह्मणा अधिकार नाही. तिथे ब्राह्मण जातात का? जमिनीसारखी जमीन आहे, आपल्याच गावातली जमीन आहे, आपण राहतो तीच जमीन तिकडे पसरत गेलेली आहे. तिकडची धूळ इकडे येते, इकडची धूळ तिकडे जाते. परंतु त्या ठिकाणी जी काही वस्ती आहे त्या ठिकाणी जे काही मांसाहार वगैरे काही केल्या जात असेल त्यामुळे त्या जागेच्या संबंधित एखादा विधी करायचा म्हटला त्या ब्राह्मणाला तर तो ब्राह्मण त्या जागेमध्ये जात नाही. कारण की देवपूजा षटकर्मा, ब्राह्मणाचे जे षटकर्म आहेत, यजन याजन अध्ययन अध्यापन वगैरे, त्या कार्याला ब्राह्मणाला ती जागा जी आहे ती योग्य वाटत नाही. षटकर्मा ब्राह्मणा अधिकार नाही म्हणजे त्या जागेमध्ये विधी करावा तो अधिकार नाही. कारण की ती जागा जी आहे ती त्या कार्यासाठी, सात्विक कार्यासाठी ती तामस जागा जी असते ती योग्य नसते. जसं आता आपण खूप लोक आहेत बडबड करणारे, त्याच्यात म्हटलं आपण काहीतरी धर्मनिरूपण करूया, होऊ शकतं का? ते आपण म्हणून असं करू, आपण थोडस मंदिरात जाऊया, मंदिरात बसूया,
इकडे खूपच गोंधळ आहे, किंवा थोडस वेगळ्या ठिकाणी जाऊ, तिथे शांतता असेल, तिथे आपण सगळेजण बसू आणि धर्मचर्चा करू. म्हणजे ती जागा कशी आहे, काय आहे, ती जागा निर्जीव आहे, परंतु त्या ठिकाणी दोषयुक्त कार्य घडत असतील वगैरे, तर ते ठिकाण आपल्यासाठी धर्म आचरणाला योग्य ठरत नाही. तसं एखादं जर का ठिकाण जे दोषयुक्त आहे, तर त्या ठिकाणी जसं सांगितलं, भिक्षेला गेले आणि ज्या घरी भिक्षा मागून राहिलेले तुम्ही, त्या ठिकाणी जर का ती बाई आपल्या मुलींच्या त्या उवा मारत असेल, असतो तो पण कार्यक्रम असतो की नाही, दुपारचा वेळ असतो ना, मधला वेळ रिकामा, त्या वेळामध्ये हे कार्य केलं जातं. आणि नेमकं त्याच वेळेला केलं जातं, कारण की दुपारची वेळ तामस असते, म्हणून आईला सकाळी संध्याकाळी नाही आठवत, दुपारीच आठवतं उवा मारायचं. कारण की उवा मारणं ही हिंसेचं लक्षण आहे, पूर्ण हिंसाच आहे ती, आणि ती बरोबर दुपारच्याच वेळेला तामस काळामध्येच आठवणार ते बरोबर. असा योगायोग आहे. मग तिथे जर का आपण गेलो आणि तिथे ते उवा मारण्याचं काम सुरू आहे, तर तिथे भिक्षा घ्यायची नाही, ते घर सोडून द्यायचं. एक घर सोडून द्या, बाजूच्या घरी जा. त्या घरी जर का काही तुम्हाला कोंबड्या वगैरे काही दिसले, तर त्या घरी भिक्षा मागायची नाही, लगेच बाजूला. तिथे हिंसा होते आहे, ते ठिकाण जे आहे ते हिंसक ठिकाण आहे, म्हणून तिथे विधी करण्याला आपल्याला आपण योग्य नाही, ती जागा योग्य नाही. पुढे चला. तशा पद्धतीने ते स्थानची सबाद का बरं अधिकार नाही, कारण की ते स्थान कसं आहे, सबाद आहे, म्हणजे बादयुक्त आहे, तिथे हिंसा घडलेली आहे, तमतम झालेली आहे. त्याच्यामुळे तिथे तामस गुण जो निर्माण झाला, तो तामस गुण काय होईल, ते अन्नासकट, अन्नामध्ये पण तो तामस गुण मिसळला गेला, तिथल्या लोकांमध्ये पण मिसळला गेला, त्या जागेमध्ये मिसळला गेला. आणि आता आपण तिथे उभे राहिलो तर आपल्यामध्ये सुद्धा तो तामस गुण येऊ शकतो, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी भिक्षा घ्यायची नाही, त्या ठिकाणी बनलेलं अन्न स्वीकारायचं नाही, पुढच्या घरी जायचं. आता हा न्याय झाला सगळा, तर याचा सिद्धांत काय बरं, तैसे अनुसरल्यासी संबंधी, तैसे अनुसरण दीक्षा संन्यास ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्यासाठी सांगतात की संबंधी नित्यविधी निमित्तविधी भरतीये क्रिये सत्वची नुपजे. संबंधी म्हणजे त्यांनी जर का तो नातलगांचा संपर्क केला, तर नित्यविधी निमित्तविधी, नित्यविधी किती आहेत, नित्य आणि निमित्तविधून 11 आहेत, सगळे दोन्ही मिळून. नित्यविधी किती आहेत, 7 नित्यविधी आहेत, आणि निमित्तविधी किती आहेत, 4 आहेत. या दोन्ही क्रियार्थी, नित्यविधी क्रियार्थी सुद्धा आणि निमित्तविधी क्रियार्थी सुद्धा धर्मासी अर्हता नाही, म्हणजे त्या धर्म आचरण्याला तो जो अनुसरलेला व्यक्ती आहे तो योग्य राहत नाही. म्हणजे त्याची सत्वस्थता जी आहे, सात्विकता जी आहे, ती त्या ठिकाणी कमी होऊन जात असते. जर तुम्ही उदाहरण द्यायचं झालं, सकाळी तुम्ही 3 ते 6 मध्ये स्मरण करा, तुमच्याकडे शांतता असते, एकदम सात्विकता असते. पण जसं जसं दिवस उजाडायला लागतो आणि लोक एक एक घरातली आणि आपल्या विभागातली लोक एक एक जसं उठायला लागतात, तसं वातावरण तामस 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 होतं. आता सकाळी जी स्मरणाची तुमची गोडी आहे, ती आता ऊन पडल्यानंतर नसते, ती सात्विकता तुमच्याकडे टिकून राहत नाही. परत संध्याकाळ होत झाल्यानंतर परत आपण धार्मिक होत जातो. मग 3 सण झाली की मग दिवा लावा, हे करा, म्हणजे परत धार्मिकता आपल्यामध्ये येते. ती धार्मिकता दिवसभरामध्ये आपल्याकडे नसते, म्हणजे ती कमी जास्त होत असते. तसं नित्यविधी आचरण्यार्थी निमित्तविधी आचरण्यार्थी अशा पद्धतीच्या जर का सबाद जागेमध्ये आपण गेलो किंवा त्या लोकांमध्ये आपण गेलो, तर काय होतं, आपला धर्म जो आहे त्या धर्मामध्ये न्यूनता येत असते, आणि धर्म आचरण्यामध्ये जो काही भाव आहे आपला, त्या भावामध्ये सुद्धा एक न्यूनता येत असते, एक मळीनत्व येत असतं. आणि म्हणून तिथे सांगतात नित्यविधी निमित्तविधी भलतीये क्रिये सत्वची नुपजे. भलतीये क्रिये, कुठलीही क्रिया असो, मग ती साधारण सेवा दास्यादी क्रिया असो किंवा महत्वपूर्ण सेवा दास्य असो, त्याच्यासाठी तुम्ही भलतीये क्रिये सत्वची नुपजे, जरी ती क्रिया केली तरी सत्व मात्र उत्पन्न होणार नाही. सात्विक भाव जो निर्माण झाला पाहिजे, तो सात्विक भाव काही निर्माण होणार नाही. कारण की
त्या ठिकाणचं जे वातावरण आहे त्या संबंधियांच्या मुळे किंवा त्या जागेच्या मुळे त्याच्यामध्ये जो काही दोष आहे तो दोष आपल्यामध्ये प्रभावित होत असतो. जसं कोणाची चिडचिड झाली किंवा आपण म्हणतो जाऊ दे आता इथे स्मरण नको आपण दुसरीकडे जाऊ. आज दुसरीकडे जरी गेलात तुम्ही तरी तिथे तुमचं स्मरण साधल्या जात नाही. ती चिडचिड इतरांनी केलेली चिडचिड आपल्याही मनामध्ये असते की काय चांगलं अवसर सुरू होता आणि त्यांनी एकदम चिडचिड केली वगैरे. आपलं मन अस्वस्थ होऊन जातं. मग आता आपल्याला सत्वची उपजे म्हणजे त्यावेळी आपल्याला अजिबात सत्व उत्पन्न होणार नाही. अशा सबाद जागी गेल्यानंतर असा दोष त्याच्यामध्ये निर्माण होत असतो. भलती क्रिये सत्वची उपजे तयाची सुखिये दुखिये मन विक्षेपे. सत्व का उपजत नाही बरं? नातलग आहेत आणि ते सुद्धा जर का धार्मिक असतील मग सत्व उत्पन्न व्हायला काय हरकत आहे ना? तयाची सुखिये दुखिये म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जर का सुख निर्माण झालेला आहे काही आनंद तर त्या ठिकाणी आपलं मन जातं. किंवा दुखी आहे म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं असेल तरी सुद्धा आपलं मन काय होतं विचलित होत असतं. त्यांच्या सुखात दुःखात आपण सहभागी होतो की नाही? त्यांच्या सांत्वनार्थी आपण जातो किंवा यदा कदाचित त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आपण जात असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं सुखिये दुखिये मन विक्षेपे. त्यांच्या जीवनात काही घडलं आणि आपल्या कानावर आलं तर आपण तिकडे वेधल्या जातो, विचलित होतो, तिकडे त्यांच्याबद्दल विचार करायला लागतो आणि त्याच्यामध्ये आपलं धर्म कार्य धर्म विचार आपले बंद होऊन जातात. हे वेगळे करुणी नसुद्देनी दर्शनेची नाही. मग एखाद्या ठिकाणी नातलग असतील तर त्यांचं सुख दुःख बघून आपलं मन विक्षेपेल, परंतु ते लोक नसतील तिथे मग तर काय हरकत नाही ना. हे वेगळे करुणी म्हणजे दर्शनाचा किंवा संपर्काचा बोल वेगळा करून नसुद्देनी दर्शनेची नाही म्हणजे नुसतं कानावर जरी तुमच्या पडलं तरी सुद्धा तुमचं मन विचलित होतं. असं आहे ना की तुमचे नातलग ज्या भागात राहतात आणि ते बातमी जर का आली की अमक्या अमक्या भागामध्ये अतिवृष्टी आहे 24 तास 2 दिवस, लगेच तुम्ही फोन करता काय तुमच्या भागामध्ये पाऊस किती आहे काय आहे. मागे मुंबईकडे भरपूर पाऊस झाला, लोकांचे मला फोन की बाबा तुमच्याकडे कसं आहे. म्हटलं निम्मी मुंबई जरी बुडाली अख्खी तरी आम्हाला काय होणार नाही, आम्ही खूप लांब राहतो. परंतु आपलं मन विचलित होतं की नाही. त्यांच्या नुसत्या आठवणीने त्यांच्या नुसत्या चांगल्या वाईट बातमीचा जरी कानावर आपला स्पर्श झाला तरी सुद्धा आपल्या मनामध्ये विचलितता जी आहे ती निर्माण होत असते. ना शास्त्र विषयी तरी पाठार्था इत्पत्तीसी अधिकार नाही. बाकीच्या गोष्टीला अधिकार नाही पण शास्त्राला तर अभ्यास अधिकार असेल की नाही. जरी नातलग आले तरी आपण शास्त्र अभ्यासू शकतो ना. ते सांगतात की ना शास्त्राविषयी तरी पाठा अर्था म्हणजे पाठ अर्थ जसं अस्तिपरी पाठ आहे आणि आचार प्रकरण त्याचा अर्थ आहे बरं का. अस्तिपरी जो आहे ते पाठ वचन आहेत थोडक्यात सांगितलेले आहेत. त्याचा अर्थ म्हणजे त्याचं अजून विश्लेषण तुम्हाला आचार प्रकरणात दिसतं. विकाराची शून्यता कशी करावी त्याचे काही वचन आहेत. विकल्पाची शून्यता कशी करावी विकल्प म्हणजे त्याची काही वचनं आहेत. स्वभावाला नियंत्रित कसं करावं त्या संबंधित काही वचन स्वामींनी सांगितलेत. म्हणजे या अस्तिपरीचं विश्लेषण आचार या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे अस्तिपरी पाठ आहे, आचार प्रकरण अर्थ आहे आणि आचार माळिका अर्थांतर आहे. अजून त्याचं विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. या सर्व अभ्यासासाठी म्हणजे पाठासाठी पण आपण अधिकारी राहत नाही, अर्थासाठी पण अधिकारी राहत नाही, अर्थांतर घोकण्यासाठी सुद्धा आपण अधिकारी राहत नाही. अशा प्रकारे आपले धर्म हानी आपली होत राहते. पाठार्था व्युत्पत्तीसी अधिकार नाही. व्युत्पत्ती म्हणजे चर्चा करणं आणि देवाने सांगितलेलं जे काय आहे त्याच्याविषयी उहापोह करणं, त्याच्याविषयी चर्चा मंथन करणं, आचारी विचार विचारी आचार अशा प्रकारे पूर्ण शास्त्र जे आहे त्याचं उमट आपल्यामध्ये करून घेणं. या सर्व गोष्टींसाठी चर्चेसाठी आपण अनधिकारी ठरतो. तव ऐकिला शब्दची न धरवे. आता अधिकार नाही तो किती अधिकार नाही ते म्हणतात जरी तुम्ही पोथीला बसले तव ऐकिला शब्दची न धरवे. जर का आता तुम्ही पोथीला बसलात
आणि तुमच्या मनामध्ये जर का वेगळे विचार सुरू आहेत प्रपंचा संदर्भातले, घरच्यांच्या संबंधित विचार जर का सुरू असतील, तर ऐकीला शब्दची न धरवे, ऐकीला शब्दच धरल्या जात नाही. काय सांगतायत काय नाही, फक्त आपण उपस्थित आहोत, बसलेले आहोत. सायासी धरिला तरी मनन न भवे, म्हणजे जर का इकडून तिकडून आपण शब्द धरला तरी त्याचं मनन मात्र होत नाही. आणि एखाद्यास मनन जरी झालं, पाठांतर जरी झालं तरी उमटे ना, म्हणजे तो शब्द काय आहे त्याचा अर्थ काय आहे ते मनात उमटत नाही. आपण ते म्हणून दाखवतो, पण ते विचारलं समजलं का हा अर्थ काय आहे. अन्य वार्ता करू नका, हे वचन पाठ झालं का? हो पाठ झालं. एक तर पाठच होत नाही, पाठही झालं, मननही झालं, अर्थही सांगितला, पण उमटला का? जोपर्यंत अन्य वार्ता बंद होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला उमटला असं म्हणता येत नाही. तो जेव्हा तुमची अन्य वार्ता बंद होईल तेव्हा समजायचं की तो अर्थ तुम्हाला उमटलेला आहे. आणि म्हणून जर का अशा संपर्कामध्ये आपण शास्त्र चिंतन जरी केलं तरी तो अर्थ आपल्याला धरवेना, म्हणजे ते शब्द धरवेना. आणि शब्द धरले तरी त्याचं मनन मात्र होत नाही, आणि मनन जरी झालं तरी त्याचा उमट मात्र होत नाही. ऐसे ते स्थानात त्याची सामर्थ्य, हे कशासाठी बरं, असं का बरं होतं? ते स्थानाचे सामर्थ्य आहे, म्हणजे स्थानाचा जो दोष आहे त्या दोषाचं ते सामर्थ्य आहे की जेणेकरून तुम्हाला ते शास्त्र किंवा तो अर्थ आणि त्याचं आचरण हे उमटत नाही. हे त्या ठिकाणाचं तो दोष आहे, त्या ठिकाणाचं ते सामर्थ्य आहे. तोच अर्थ जर का तुम्ही दुसरीकडे सात्विक ठिकाणी जाऊन आणि निर्बाध ठिकाणी जाऊन जर का तो अर्थ श्रवण केला तर तो उमटूही शकतो आणि तो आचरणात सुद्धा येऊ शकतो. असा आजच्या या सत्रामध्ये आपण संबंधी अधिकार नाही या वचनावर विश्लेषण बघत असताना आजच्या सत्रामध्ये आपण आचाराचं द्वितीय क्रमांकाचं जे वचन आहे त्या वचनावर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.